एक तास करून बसलेले आहे. आज 26/11 हा जो दिवस आहे, हा दिवस संपूर्ण भारतामध्ये संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस साजरा करत असताना हा का आता साजरा केला जात नाही, गेले 72 वर्षांनी साजरा केला जातो. पण ह्या दिवसाचं औचित्य साधून हा दिवस पुन्हा शासनानं आज एक नवीन परिपत्रक काढून प्रत्येक महाविद्यालयामध्ये शाळेमध्ये हा कंपल्सरी साजरा करायचा आहे. त्याचं कारण असं की आता जे विद्यार्थी या ठिकाणी तरुण आहेत त्यांच्यापर्यंत संविधानाचं महत्त्व, संविधान नेमकं काय आहे हे त्यांना समजावून त्याचा अभ्यास करावा अशा प्रकारचा हेतू या ठिकाणी ठेवलेला आहे. दुसरी गोष्ट असं आहे की आपण संविधान म्हणतो, पण संविधान किती विद्यार्थ्यांनी प्रत बघितलेली आहे हे आपल्याला सांगता येणार नाही. तर त्या संविधानाची जी प्रत आहे ती प्रत या ठिकाणी मांडलेली आहे. आपला कार्यक्रम संपल्यानंतर जर कोणाला ती प्रत पाहायची असेल तर कृपया त्यांनी ती पाहावी. दुसरी गोष्ट असं आहे की या ठिकाणी हा कार्यक्रम करत असताना गेल्या आठवड्यामध्ये मला सांगण्यात आलं की चिपळूणच्या बौद्ध महासभेचा आता एक कार्यक्रमासाठी प्रोग्राम हा मिळेल का, आणि तो 26 नोव्हेंबरला कार्यक्रम आहे. आणि त्या दिवशी आम्हाला विद्यापीठातून परिपत्रक आलं होतं. तर वक्ते कोण आहेत असं मी विचारल्यानंतर आमच्या लक्षात आलं की प्रभाकर जाधव आहे. आणि मग माझ्या लक्षात आलं की त्यांची YouTube चॅनल्स किंवा देशभरामध्ये अनेक व्याख्यान जवळजवळ 5,000 तरी व्याख्यान दिलेले आहेत. तर असा वक्ता जर आपल्या विद्यार्थ्यांना मिळाला तर आपल्याला बरं होईल. पण त्यांचा नियोजित कार्यक्रम आपल्यानंतर पुढचा कार्यक्रम आहे. त्यामुळे तुम्हाला साधारणतः 30 ते 35 मिनिटांमध्ये काय सांगता येईल, संपूर्ण संविधान तुम्हाला सांगता येणार, एखादा कलमी मांडता येणार नाही. तर त्यासाठी संविधानामध्ये असणारे उद्देशिका आहे आणि त्या उद्देशिका संविधानाचा काय सहसंबंध आहे आणि त्या उद्देशिका म्हणजे काय या संदर्भात तुम्हाला ते मार्गदर्शन करणार आहे. मी महाविद्यालयाच्या वतीनं सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी आणि बाहेरचे सर्व लोक जे आले त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. विशेषतः या ठिकाणी राजू जाधव, माधवराव पवार, सावंत उपस्थित त्यांचे मनपूर्वक मी स्वागत करतो. या ठिकाणी महात्मा फुले, शाहू फुले आंबेडकर यांना मी अभिवादन करून मी माझ्या कार्यक्रमात सुरुवात करतो. या कार्यक्रमाचं उद्घाटन आपल्यानंतर होणार आहे, पण त्याच्यानंतर आपण या ठिकाणी उपस्थित असल्यामुळं आपल्याला संधी त्यांनी उपलब्ध दिली त्याबद्दल सुभाष सावंत यांनी मनपूर्वक या ठिकाणी धन्यवाद देतो. आजचा कार्यक्रमाची सुरुवात 26/11 हा फक्त दिवस तुमच्या लक्षामध्ये काय म्हणून आहे मला माहिती नाही, पण 26/11ला सुद्धा महाराष्ट्रामध्ये एक मोठा हल्ला झाला होता आणि त्या हल्ल्यामध्ये अनेक शहीद त्या ठिकाणी मृत्यू पावले होते, काही जखमी झाले, काही अजून सुद्धा अपंग आहेत आणि त्यातून संपूर्ण महाराष्ट्र हा पूर्णपणे वाचलेला आहे. तर मला असं वाटतं की आपण महाविद्यालयाच्या वतीनं आणि कॉलेजच्या सर्वांच्या वतीनं आपण त्या हल्ल्यामध्ये जे जवान शहीद झाले त्यांना आपण श्रद्धांजली वाहण्यासाठी 2 मिनिटं सत्र राहतो. ठीक आहे, ओके. या ठिकाणी आपल्याला वेळ फाटल्यामुळे हे सगळं प्रमुख ढकलत जातो आणि त्याचा नवीन कार्यक्रम असल्यामुळं आपल्याला जे प्रमुख पाहुणे लागलेले आहेत ते मान्य प्रभाकर जाधव. मी महाविद्यालयाच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो आणि मी माननीय सौशेबेने मांडण्याची विनंती करतो की आमच्या सर्वांच्या महाविद्यालयाच्या वतीनं त्यांचं स्वागत करावं. सर्व प्राध्यापक वर्ग, विद्यार्थी आणि सर्व पाहुण्यांचं सुद्धा मी मनापासून स्वागत करतो. आणि मी थोडक्यात 2 मिनिटांमध्ये तुम्हाला प्रभाकर जाधव हे कोण आहे त्याची ओळख करून देतो. आणि प्रभाकर जाधव हे आज त्यांचं वय जर बघितलं तर 79 वर्षांचे आहे आणि 79 वर्षाचे असून सुद्धा आज ते तुम्हाला व्याख्यान देण्यासाठी आलेले आहे. त्यांचा अर्थशास्त्र राज्यशास्त्राचे पदवीधर आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांचा मोठा प्रभाव त्यांच्यावर असल्याने त्यांनी ती पदवी घेतलेली आहे. आणि विशेषतः त्यांचा कायद्याचा अभ्यास खूप मोठा आहे आणि तो चिपळूण परिसरातील रत्नागिरीमध्ये लोकांना माहीत आहे. बुद्ध आणि धम्म या ग्रंथावरती, बाबासाहेब ग्रंथावरती त्यांनी देशभरात साधारणतः 5,000च्या वरती व्याख्यान दिलेली आहे. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विविध पैलूवरती त्यांनी व्याख्यान दिलेली आहे. महात्मा फुले, सरदार फुले, शाहू आंबेडकर यांच्यावरती व्याख्यान झालेले आहे. आणि रत्नागिरी आकाशवाणीवरती सुद्धा आणि प्रत्येक 6 डिसेंबर असेल 14 एप्रिल असेल त्याच्यावेळी त्यांनी व्याख्यान दिलेले आहे. विशेष म्हणजे 1954 साली त्यांनी स्वतः बाबासाहेब आंबेडकरांना पाहिलेलं आहे. त्यामध्ये अधिक प्रभावित होऊन शासनाच्या
असताना त्या कमिटी असतात, काही कायदे असतात, त्याच्यामधला बहुत विवाह कायदा हा कसा असावा या संदर्भात महाराष्ट्र शासनाला त्यांनी मार्गदर्शन केलं आहे. महाराष्ट्रातल्या विविध वर्तमानपत्रातून त्यांचे अनेक संबले वैचारिक प्रसिद्ध झाले. जनगणनेवर त्यांनी आता पुस्तक लिहिलं आहे, ते आत्ताच प्रसिद्ध झालेलं आहे. आणि बाबासाहेब आंबेडकरांचा चिपळूणमध्ये जो पुतळा उभा केला आहे त्याला सर्वस्वी जबाबदार कोण असेल किंवा तो आणण्यासाठी जो प्रयत्न केला असतील ते प्रभाकर दादा यांनी प्रयत्न केला गेला आहे. आणि म्हणून आता जे यूट्यूब चॅनल्स आहेत त्याच्यावर त्यांची व्याख्यान आहे ती व्याख्यान दिली गेले. आणि आमचा योग चांगला आहे की आमच्याकडे या ठिकाणी प्रामुख्याने मी भारतीय नावाचं चॅनल आहे, चॅनलचे प्रमुख या ठिकाणी आले आहे. त्यामुळे आम्हाला संधी उपलब्ध केली तर मी भारतीय चॅनलच्या संपादकांचं कर्मचाऱ्यांचं विशेष तुमचा आभार मानतो आणि त्यांना धन्यवाद देतो. आणि लोकांना खूप सारा वेळ होतो हे माझी हरकत नाही, पण संविधान दिन असल्यामुळं त्या ठिकाणी आमच्याकडं BC रुपये पुस्तकं असतात. ते आता 19 वर्षाची व्यक्ती जर आपल्याला आज व्याख्या देत असेल तर आपल्या विद्यार्थ्यांना ती पुस्तकं द्यावीच असतात, त्यांना संपलेलं आहे. त्यामुळं त्या पुस्तकांचं काही केलं आहे त्याचं वाटप त्यांच्या असलेल्या विद्यार्थ्यांना व्हावं, त्या विद्यार्थ्यांची नावं लिहिली पटपट पुढे यावे. 2 मिनिटांमध्ये त्यांना संधी द्यावी विचार करतो. आपलं धन्यवाद. भूमटेकच्या माध्यमातून या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना ही पुस्तके दिली जाते. मी FYBच्या विद्यार्थ्यांना अशी विनंती करतो की त्यांनी भूमटेकची पुस्तक घेण्यासाठी पुढे येत आहे. FYB सर्व विद्यार्थी आहेत जाधव पुणे त्याला अशी विनंती करतो की त्यांनी पुढे या. भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून सदा अर्पण करत आहोत. सदा या कॉलेजचे आदरणीय आचार्य त्या विचारले माझे बंधू माधवराव पवार, राजू जाधव, विजय कदम आणि सर्व माझ्या विद्यार्थी बंधू आणि भगिनी, आज हा दिवस सुवर्ण अक्षराने लिहिला जावा असा दिवस आहे. त्या दिवसाचं महत्व
अक्षरांनी लिहावं असं म्हणतो त्याचं कारण मी गेली 25 वर्ष या सावरच्या राहतो, पण पहिल्यांदा मला या समाजामध्ये भाषण करायची संधी मिळाली, त्यामुळे मी फार आनंदी. त्याचबरोबर तुम्हाला पुस्तकं देण्याचा हे माझ्या मला अनेकांनी पुस्तकं, पण मी कोणाला पुस्तकं दिली असं झालं नव्हतं. पण हा पहिला प्रसंग की मी तुम्हाला कॉलेजची का होऊ शकणार, मी तुम्हाला पुस्तकं दिली. पुस्तकं म्हणजे ज्ञान, ज्ञानाचं एक प्रतीक असं मी बोलत नाही, एक विद्याज्ञानाचा भाग तो तुम्हाला मला द्यायला आजचा दिवस आपण जो निवडतात 26 म्हणजे भारताची राजघटना या देशाला अर्पण केलेला दिवस. आम्ही विद्यार्थ्यांना कधी कधी विचारतो, तुम्हाला नाही विचारणार, तुम्हाला तर आम्हाला विचारतात की काय, तुम्ही घटना वाचली का? तुम्ही भारताची राज्यघटना जी बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिली, घटना समितीने तयार केली आणि या देशाला अर्पण केली, ती तुम्ही वाचलीत काय? मग काही मुलं पण आग्रह करतात, तर आम्ही वाचली ती घटना. त्यांना जर आम्ही विचारलं घटना वाचली, मग घटनेत काय आहे, तर ते आम्हाला काय माहिती नाही आज काय आहे ते. पण आम्ही वर्त म्हणजे काय, तो उद्देशिका आम्ही वाचली. उद्देशिका वाचली म्हणजे आम्ही भारतीय राज्यघटना वाचली असं होत. उद्देशिका म्हणजे क्रियात्मक, उद्देशिका म्हणजे सरनामा, म्हणजे कोड ऑफ दी इंडियन कॉन्स्टिट्यूशन, भारतीय राज्यघटनेचा जो गाभा म्हणतात तो सरनामा. आता त्या सरनाम्यात काय आहे आणि ते का वाचावं असं तुम्हाला वाटतं? भारताची राज्यघटना आणि त्याचा सरनामा जर तुम्ही वाचला तर तुम्हाला भारताची राज्यघटना वाचायला सोपं जाईल. आणि सरनामा न वाचता तुम्ही भारताची राज्यघटना वाच तर काय होईल? विहिरीत पोहणारा माणूस त्याला पोहता येत नसेल आणि समुद्रात उडी मारली तो बनून जाईल. असा त्या सरनामा जो आहे त्यातला प्रत्येक शब्द हा मोत्याच्या दाण्याचा. मी सर्व विद्यार्थ्यांनी हा लक्षपूर्वक, आणि मला आश्चर्य वाटतं की भारतीय राज्यघटना लिहिताना घटना समिती एक होती, घटना मसुदा समिती होती. घटना समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद म्हणजे आपल्या भारताचे पहिले राष्ट्र, आणि घटना मसुदा समितीचे चेअरमन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आता घटना मसुदा म्हणजे त्याला खर्चा बोलतात मराठी भाषेत, तो मसुदा लिहिण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब, आणि त्यांच्या मदतीला 7 माणसं गेली. मसुदा कमिटी तयार झाली, बाबासाहेब आंबेडकर चेअरमन म्हणजे मग बाबासाहेब आंबेडकरांना मदत करायला लोक पाहिजेत म्हणून 6 लोक गेली. पण माझ्या बंधू आणि भगिनींना आणि विद्यार्थी मित्रांना काय घडलं
तर जी 7 माणसं दिली होती बाबासाहेबांच्या मदतीला, त्यातला एक माणूस हा परदेशी गेला. दुसरा माणूस मेला. तर त्या श्वासनी मेला, कशाने मेला मला काय माहिती, पण दुसरा माणूस. तिसरा माणूस जो होता तो दिल्लीत राहिला. चौथा माणूस होता तो काहीतरी कामासाठी दिल्लीच्या पर्यंत असेल. आणि एक माणूस जो होता तो घटना समितीमध्ये नसल्यामुळे त्यांना घटना वस्तुता समितीमध्ये घेता येत नव्हती, म्हणून तो तिथे नसला. असे जे 6 माणसं होती, त्यातला एकही मनुष्य घटना मसुदा तयार करताना बाबासाहेबांना मदत करू शकला नाही. तुम्ही लक्षात घ्या आणि ती घटना वाचा. मदत करू शकला नाही. फक्त बाबासाहेब आंबेडकरांनी, त्यांची प्रकृती पण चांगली नव्हती, 2 वर्ष एक स्थिती मोठा भारताची राजरत्ना लक्षात घ्या 2 वेळा घ्या, म्हणजे अखंड भारताची राजरत्ना आणि काही झाल्यावर पाहिजे असे 2दा झाले होते. अशा भारताची राजरत्ना बाबासाहेब आंबेडकरांनी 2 वर्ष 11 महिने आणि 17 दिवसात एवढा कालावधी बाबासाहेब. त्यामुळे लोकांना किंवा सगळा भारत म्हणतो की बाबासाहेब आंबेडकर हे घटनेचे शिल्पकार, म्हणजे घटना लिहायचं काम स्वतः त्यांनी केलं. आणि 26 नोव्हेंबर आता ही राजघटना बघितली तर तुमच्या लक्षात येईल 395 कलम. कलम म्हणजे ही आपली गावठाची कलम, 395 कलम आपल्याला सांगितलं बाबा ही राजघटना लिहा. साधी घटना त्या हायस्कूलची लिहा, तरी आम्हाला काही जमायचं नाही. पण बाबासाहेबांनी 395 आर्टिकल्स असलेली राजघटना 9 परिशिष्ट ही बाबासाहेबांनी 2 वर्ष 11 महिने 17 दिवसात ही राजघटना लिहिणं किती कठीण आहे. मी काय तुमच्या सावड्याच्या बाहेरचा नाही, कुठलं नाही. माझं गाव येगाव आणि मी तुमच्यासारखा काय शाळेमध्ये येगावचं शिकत होतो. मी काय इंग्लिश मीडियमचं नाही, मला इंग्लिश पण नाही, मी इंग्लिश मीडियमचं नाही. किती शिकत होतो येगाव. पण माझी उत्सुकता एवढी वाढली की अरे बाबासाहेबांनी ही राजघटना लिहिलेली आहे, की काय आहे. तुमच्यापैकी प्रत्येकाला असं वाटलं पाहिजे की ही राजघटना आपण जर वाचली नाही तर आपलं आयुष्य निरर्थक आहे. का तर तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही कसं जगावं, आयुष्यामध्ये तुम्ही कसं चालावं, आयुष्यामध्ये काय वाचावं, काय वाचू नये आणि कोणत्या मार्गाने जावं, कोणता मार्ग वाईट आहे, कोणता मार्ग चांगला आहे, राजकारभार कसा चाललाय, संपर्क का चाललाय, आणि रिझर्वेशनचा मोबाईल का चालतात, हे सगळं तुम्हाला टीव्ही बघायची गरजच नाही. हे सगळं तुम्हाला त्या राजघटनेतनं सापडेल आणि उत्तर शोधायला तुम्हाला काही वापरण्याची गरजच नाही. पण ही राजघटना तुम्ही चालली आणि वाचली, तर्कपूर्वक वाचली तर या सगळ्या प्रॉब्लेमचं उत्तर तुम्हाला. राजघटना बाबासाहेबांनी जी बनवलेली आहे ती या देशाच्या नागरिकांना, म्हणून त्याचं पहिलं वाक्य क्रियापद वी, म्हणजे आम्ही भारतीय लोक, वी पीपल ऑफ इंडिया. काय लिहिले? वी द पीपल ऑफ इंडिया. इंडिया म्हणजे भारत. काही लोक त्याला असं, इंडिया म्हणजे हिंदुस्थान. हिंदुस्थान नाही, इंडिया म्हणजे
भारत म्हणजे इंडियन कॉन्स्टिट्यूशन भारताची राज्यघटना, हिंदुस्थानची राज्यघटना नव्हे, ती बाबांचा त्याची वाचण्याची माझी फार पण काय करणार हो, आम्हाला इंग्रजी आलं ते पाचव्या येते. म्हणजे आता जी मुलं शिकतात ना मला पाचव्या येते आणि ते वाचायचं ठरवलं तर इंग्लिश आम्हाला जमायचं नाही. पण मी अशा हायस्कूलमध्ये होतो, बेगाव सोडला आणि हायस्कूल तिथे आम्हाला एक शिक्षक होते. ते म्हणाले की तुम्ही इंग्लिश चांगलं करा, इंग्लिशमध्ये बोला, काय येत असेल नसेल ते इंग्रजी सांगा. येत होतो ते इंग्रजी सांगा. ते राहत होतो झोपडपट्टीमध्ये, परेडला तिकडून येत होतो. पाऊस पडला होता, चिखल झाला होता आणि मी येत होतो. पण मी यायला मला उशीर झाला. मग मला माझ्या सरांनी विचारलं, वाय यू आर कमिंग लेट. आता मी काय इंग्रजीत काय बोलतो आणि इंग्रजीत बोललंच पाहिजे. आता तुम्हाला इकडे कंपल्शन नाही की काय मला माहिती नाही, पण इंग्रजीत बोललंच पाहिजे. मग मी बोललो त्यांना, मी त्यांना बोललो, सर आय वॉज कमिंग. आता मी विक्राम आहे, सिद्धार्थ कॉलेजचे विद्यार्थी, बाबासाहेब आंबेडकरांच्या कॉलेजचे विद्यार्थी आणि बाबासाहेबांना पाहिलेले आम्ही. घाबरणार जगाला, चुकलं तर चुकलं. इंग्लिशच्या प्रोफेसरचं पण चुकतं, पण ते फटफट बोलले जातात ना, ते पक्षी त्याचे पंख उभं जातात. त्यामुळे आपल्याला काही कळत नाही किंवा आपल्याला कळलं तरी समजत नाही काय बोलतात. तीच गोष्ट आय बोल म्हटलं तरी तुम्हाला वाटेल बरोबर आहे, करेल आय बोल इज करेल. तसं नाही. मग मला विचारलं आय वॉज कमी आणि पाऊस पडत होता मोठा. मग मी त्यांना काय करून बोललो, हेवी रेन वॉज फॉलिंग. म्हणजे आणि मग तिथं चिखल होता. चिखलचा मला शब्द बोललं पाहिजे, चिखलला शब्द टाकले. तेव्हा मी म्हणालो, सर देअर वॉज चिखली पिकली. आणि एवढ्या हे मुंबईचं चित्र आहे, तेव्हाची मुंबई वेगळी होती. चिखलचा पहिला पहिल्याला शब्द लागले, काय सांगायचं. मी मग त्याला म्हणालो, सर आय वॉज कमिंग, हेवी रेन वॉज फॉलिंग, देअर वॉज चिखली पिकलिशन. आणि बैल आला त्याला मी म्हणालो, पाऊस हलवत गेम आणि आय फॉल. हे असलं इंग्लिश असताना पण असली बाबासाहेबांची राज्यघटना मी वाचली. तुम्ही पण वाचायला पाहिजे. आता याच्यातलं ते प्रियांबल आहे की पीपल ऑफ इंडिया. लक्षात ठेवा इंडिया, लक्षात ठेवा भारत. तर दुसरं काय चालायचं नाही, भारत आणि इंडिया. मग याच्यामध्ये महत्व कशाला दिले बाबासाहेबांनी? लिबर्टी, इक्वॅलिटी अँड राईट. समता, स्वातंत्र्य आणि बंधुत्व हे राजघटनेचं चिळ आहे. त्याचं जरी एक झालं ना तरी ती राजघटना पूर्ण होते. तुम्ही म्हणाला आम्ही इक्वॅलिटी बोलू पण फ्रॅटर्निटी बोलणार, हे बरोबर आहे. ते प्रियांबल होणार नाही. बाबासाहेबांनी हे लिहिताना एक महत्वाची गोष्ट तुमच्यासमोर नमूद केलेली आहे की प्रत्येक भारतीय हा समान आहे. प्रत्येक भारतीय जो भारतीय आहे तो उत्तर प्रदेशचा तो भारतीय आहे, समान आहे. त्याला आपण उपरा बोलू शकत नाही.
तो मतदार असू द्या, तो समान आहे, तो भारतीय आहे, त्याला आपण तो युपीचा आहे तो बोलू शकत नाही. म्हणजे जो भारतीय भारत देशात जन्मला तो आणि तो समान आहे. दुसरं बाबासाहेबांनी याच्यात लिहिलेलं आहे की समता स्वातंत्र्य. तुम्हाला प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे, पण स्वातंत्र्य याचा अर्थ स्वैराच्या नव्हे. एखाद्याने कबड्डी करत यायचं आणि दुसऱ्याने पळत पळत बंधन करणार, हे स्वातंत्र्य. स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व. समता यासाठी की आजही आपल्याला काय वेगळं समजते. आपण बोलतो आम्ही या देशाचे नागरिक सर्व समान आहोत, पण समता कुठे? समता तुम्हाला नाही. हे जर दाखवायचं झालं तर दुपारची प्राथमिक शाळा सुटते ना, प्राथमिक शाळा, ती शाळा सुटल्यावर मग मुलं जेवायला जातात. तिथे काय चित्र दिसतं तुम्हाला? मुंबईची मुलं, मराठ्याची मुलं, बौद्धांची मुलं, सगळे मुलं. मी मानतो समता, पण वेगवेगळ्या ठिकाणी त्यांना समजा. गरीब श्रीमंत भारतीय राजघटनेने कुणालाही विषमतेने वागवलं नाही. भारतीय राजघटनेला विषमता मान्य नाही, भारतीय राजघटनेला समता मान्य नाही. पण ती समता कशी? तर सर्वांप्रती समता, असं चित्र बाबासाहेबांनी त्याच्यामध्ये मांडलं. समता, स्वातंत्र्य, बंधुभाव हे सगळे आपण एका आईची लेकरा, हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन होत असेल तो, पण आज चित्र निर्माण झाले. तुम्ही का आजचा दिवस साजरा करायचा ते बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे. ते म्हणतात, ते असं म्हणतात की मी राजघटना तुम्हाला दिलेली आहे, ही राजघटना मी तुमच्या स्वाधीन केलेली. ही राजघटना हा देशाचा राज्य कारभार चालवायला तुम्हाला दिलेली. पण तुम्ही दरवर्षी त्या दिवशी 26 नोव्हेंबर या दिवशी एकत्र जमून या राजघटनेवर तुम्ही विचार केला पाहिजे. सरकारचा नियम आहे म्हणून जमायचं आणि सरकारचा नियम आहे म्हणून बसायचं, आणि सरकारचा नियम नसला तर जाऊ द्या, राजघटना काय आणि दुर्घटना असं करायचं. बाबासाहेब काय म्हणाले की तुम्ही 26 नोव्हेंबरला एकत्र जमून असा विचार केला पाहिजे. तुम्ही तर जाणते नाही काय सांगा, तुमच्यामध्ये एखादा पंतप्रधान म्हणतात, ज्यांना पुस्तकातील एखादा पंतप्रधान असेल, त्या तुमच्या मैदानामध्ये एखादी इंदिरा गांधी पण असेल, इथे राष्ट्रपती पण बसले असते, इथे पंतप्रधान बसले असते, अंदाज बोलत नाही ते आपले आहे. मोठी मोठी लोक येतात, तुम्ही असं समजता कामा नये. अरे मी बोलवणार, माझी काय पात्रता आहे, माझी काय लायकी आहे, मी कुठं पंतप्रधान होणार, मी कसा राष्ट्रपती होणार, हे राजघटनेने नाकारलेलं आहे. तुमचं मनोबल असं असलं पाहिजे की नाही, मी पण पंतप्रधान होणार, मी पण राष्ट्रपती होणार, मी पण विधानसभेचा सभासद होणार, मी पण राज्यसभेचा. ते तुम्हाला बाबासाहेबांनी अशा प्रकारे राजघटनेमध्ये हक्क दिलेला आहे की तुम्ही असे नाराज नका. जसं का आज 24 नोव्हेंबर आहे, गोळीबार झाला, माणसं कदम घेतलं, पण असं बसायचं नाही. गरीबाचं कधी समजेल राघव साहेबांचं बोलतो, आम्ही कधी असं नाही बसायचं, काय बसायचं. ही संधी पण होती की आम्ही भारताचे नागरिक आहोत,
मला पण अधिकार आहे ज्या जागेवर राष्ट्रपती बनतात त्या जागेवर बसण्याची माझी पण लायकी आहे. मी पण तिथे पोचू शकतो. ज्या जागेवर पंतप्रधान बनतात तिथेही मी बसू शकतो. ती जिद्द उभान तुमच्यामध्ये निर्माण झाली पाहिजे. म्हणून बाबासाहेबांनी ही राजघटना देताना काय म्हणाले बाबासाहेब, अरे ही राजघटना मी ज्यांना दिले, ही राजघटना मी राष्ट्राला दिलेली आहे, पण ते राष्ट्र राजघटनेप्रमाणे चालतं की नाही हे बघण्याचं कर्तव्य कुणाचं आहे? ज्यांना राजघटना दिले त्यांनी ते बघायचं आहे. या राजघटनेप्रमाणे राज्यकारभार चालतो की नाही, या राजघटनेप्रमाणे लोक चालतात की नाही, या राजघटनेप्रमाणे राष्ट्रपती वागतात की नाही, या राजघटनेप्रमाणे पंतप्रधान वागतात की नाही, या राजघटनेप्रमाणे ही शाळा चालते की नाही, आणि या राजघटनेप्रमाणे तुम्हाला पुस्तकं मिळतात. तुम्हाला फक्त बाबासाहेबांनी देशाच्या राजकारणात जिकडे तिकडे हे चित्र बघितल्यावर तुम्हाला असं वाटलं पाहिजे, अरे याच्यात माझा सुधार मी काय करू शकतो किंवा मी काय करू. हे जेव्हा तुमच्या मनामध्ये राजघटनेबद्दलचं प्रेम काय झालं, ज्योतिबा फुलेंची पुण्यतिथी, ज्योतिबा फुलेंची पुण्यतिथी आम्हाला ज्योतिबा फुलेंचा फोटो तिथे चिपळूणला एक काटकर नावाचे प्रेम लेखक, त्यांच्याकडे मी गेलो आणि म्हणालो, अहो प्रेममेकर तुमच्याकडे ज्योतिबा फुल्यांचा फोटो आहे का? ते मला काय म्हणाले, अहो दादर साहेब ज्योतिबा फुलेला आता माझे दिलेच नाही. ज्यांनी स्त्रियांना शिक्षण दिलं, आज तुम्ही जे मोकळेपणाने म्हटलायत ना, ती पुण्य कोणत्याही पक्षाची नाही, कोणत्याही राष्ट्रपुरुषाची नाही, कोणत्याही संस्थेची नाही, कोणाचीच नाही. ही खरी पुण्याई आहे ती सावित्रीबाईची आणि ज्योतिबा फुलेंची आहे. म्हणून तुम्ही आपल्याला सावित्रीबाईची आठवण नाही पडत, आपल्याला आठवण पडते ती सती सावित्रीची. सावित्रीबाईची नाही आठवण पडत. सावित्रीबाईची पुण्यतिथी केली, आपली सती सावित्री होती, वडाला जायची, अशी भेद मारायची, असाच नवरा मला जन्मोजन्मी नाही मिळून, म्हणजे एखादा दारूदारला असा जन्म मला नवरा आयुष्यभर मिळून, एखादा वाळ फाट्यावरती जाणार असला तर असाच माझा नवरा मिळते. 7 जन्म, 1 जन्म पण नव्हे. सावित्रीबाई म्हणाले, असता ना चाहिए. आणि सावित्रीबाईने शाळा, त्यामुळे तुम्हाला शिक्षणाचे दरवाजे असे उघडे झाले, बंद होते. ते बाबासाहेब आंबेडकरांनी राजघटना दिली, राज्यपाल दिली, क्रियापद दिले. बाबासाहेब किती शिकलेले होते जरा माहिती असेल, राजघटना माहिती आहे, लिहिली पुढे बाबासाहेबांनी. पण बाबासाहेबांचं शिक्षण काय होतं? बाबासाहेब कसे होते? बाबासाहेब पूर्वीच्या अस्पृश्य जातीच्या खालच्या जातीत जन्मले, खालच्या जातीत. त्या महापुरुषाने राजघटना, बाबासाहेब MA PhD, MA PhD, DSc, DE, LLB आणि महाराष्ट्र अशा बाबासाहेब
बाबासाहेबांनी राजघटना लिहिली तेव्हा बाबासाहेब म्हणाले, अरे तुम्ही नजर ठेवा, हे राजघटनेप्रमाणे काम चाललंय की नाही. नाहीतर एखादं चांगलं देवालय बांधायचं, मंदिर बांधायचं, त्याच्यात माणसं बसण्याच्या ऐवजी सैताने बसत असते, तर ते बदलण्याचे अधिकार तुम्हाला बाबासाहेब. म्हणूनच स्वातंत्र्य समता बंधुभाव या घटनेचा गाभा आहे. त्यासाठी आपण सगळ्यांनी, मला महिलांनाही सांगतो, पुरुषांनाही सांगतो, आणि ही राजघटना निदान आजच्या पासून तरी ठरवा. ही राजघटना कधी बदलता कामा नये, ही बदलू नये, ही बदलता कामा नये असं आपण ठरवलं पाहिजे. कारण या राजघटनेमध्ये बाबासाहेबांनी सर्वसामान्य, जसा एखादा दाखिने मी बोलत नाही, एक कातकरी मनुष्य होतो, कोळसा पाडतो, तो देखील राष्ट्रपती पदासाठी निवडणुकीला उभा राहू शकतो. एवढं स्वातंत्र्य. भारताची राजघटना म्हणजे जगातली फार मोठी राजघटना असं त्याचं वर्णन केलेलं आहे. म्हणून 1952 साली बाबासाहेबांनी राजघटना दिली. त्या बाबासाहेबांनी राजघटना दिली म्हणून कोलंबिया विद्यापीठात, आश्चर्य वाटेल तुम्हाला, ज्या कोलंबिया विद्यापीठामध्ये बाबासाहेब शिकले, त्या कोलंबिया विद्यापीठाने बाबासाहेबांना LLC ची पदवी पाहत. काय वागवलं, कधी कधी वाईट होत, कधी कधी माणसाची किंमत कळत. मगाशी मला सरांनी एक महत्वाचा प्रश्न विचारला, म्हणजे तुम्ही एवढं काम केलं, असं काम केलं, इतकी भाषणं केली, तुम्हाला काय एखादा पुरस्कार दिलं तर मिळाला काय? तर मी म्हणालो, तर मला कसा पुरस्कार मिळाला? कारण पुरस्कार देणाऱ्याला आपली फाईल द्यावी लागते. तर मी चांगला आहे, मग मला सर्टिफिकेट द्यावं लागतं. कोण सर्टिफिकेट देणार? डॉक्टर नातू सर्टिफिकेट देणार, प्रभाकर जाधव चांगला आहे, शेखर निकम साहेब सर्टिफिकेट देणार, प्रभाकर जाधव चांगला आहे. मग आणखी कोण, एखादा JP असेल, मग तो लिहिणार. म्हणजे एवढ्या लोकांनी सर्टिफिकेट दिल्यावर मी चांगला. मला कसं सर्टिफिकेट? मी नाही जाणार. मी वयाची 80, आता 80 वर्ष. मी इतका शिकलेला माणूस, म्हणजे मोठा शिकलेला नाही, पण आमच्या राजाकडे गाडी आहे, माझ्याकडे सायकल पण नाही. सकाळी मी आपला करत आलो, ही कशाचं प्रतीक आहे? तर बाबासाहेबांच्या राजघटनेनुसार आपण जर वागलो तर तुम्हाला काय मिळणार नाही असं नाही. मिळवायला फार कष्ट करावे लागतात तसं नाही. मी बनतो संधीच्या निवडणुका म्हणाले, चला आपण उभूया. बाबासाहेबांनी अधिकार दिला निवडणुका लढवायचा, चला एकदा गुहागरात लढवली, एकदा चुकून. काय नागरिक भारतीय राजघटनेचा कणा जो म्हणतात ना, कणा तो भारतीय नागरिक आहे. म्हणजे तुम्ही आहात. तुम्ही उद्याचे भावी कोण असतात मला काय माहिती नाही, पण भारतीय राजघटनेचा तुम्ही कणा आहे, तुम्हाला अधिकार आहे. मी उभा राहिलो गुहागरला, लोकांनी माझं साप सपाट करून पाहिलं, पैसा नाही, द्यायला नाही. तिथे आमचे एक पोलीस पाटलांचं हॉटेल आहे, तिथे एकदा आम्ही आलो आणि तिथे चर्चा झाली होती निवडणुकामध्ये. शेतकरी लोक आले होते, ते म्हणाले अजून भाव काय फुटला नाही. काय फुटला नाही मला कसावा, तर मतदाराला किती
किती पैसे द्यायचा याचा भाव नाही. हे जर तुम्ही केलं तर ही राजघटना चांगली. राजघटना किती चांगली आहे त्यापेक्षा राबवणारे लोक कसे आहेत त्याच्यावर राजघटनेचं महत्व आहे. म्हणून तुम्हाला माझी विनंती आहे, इकडे दुर्लक्ष करू नका आणि बाबासाहेबांच्या राजघटनेला आपला हृदयात एक स्थान द्या. अशा निवडणुका होतात. आता काय चाललंय देशात, काय चाललंय राज्यात, काय चाललंय लोकांमध्ये, यासाठी माझी तुम्हाला विनंती आहे, 9 डिसेंबर 1946 घटना समितीची पहिली बैठक. तुम्हाला काय ऍडमिनिस्ट्रेशन हा विषय जर असला तर त्याच्यात असे 9 डिसेंबर लक्षात ठेवा. भारताला स्वातंत्र्य 15 ऑगस्ट 1946 ला मिळालं, पण स्वातंत्र्य कसे चालवायचे याची नियमावली मिळाली नव्हती. ही नियमावली म्हणजे भारतीय राजघटना 9 डिसेंबर 1946 पहिली बैठक आणि 26 जानेवारीला तिचा शेवट झाला आणि ही राजघटना अर्पण करताना सगळ्या लोकांना वाटत होतं आहे काय मोठी राजघटना लिहिलेली आहे, बघितली सगळे चकित झाले. का तर या राजघटनेमध्ये कोणत्याही एका महापुरुषाला स्थान दिलेलं नाही. स्थान दिलेलं स्थान आहे ते भारतीय नागरिकाला स्थान आहे. तेव्हा तुम्ही भारतीय नागरिक हे जरी तुम्ही वाचलं क्रियापद किंवा आपला सरनामा तरी तुम्हाला आज जाऊन बघा. तुम्हाला प्रत्येकाला ही उत्सुकता पाहिजे की राजघटनेत मला काय दिलं, मला काय दिलेलं आहे, मला काय दिलंय. जोपर्यंत तुम्ही राजघटनेत मला काय दिलेलं आहे हे पाहत नाही तोपर्यंत तुम्ही सर्व अधिकारांचं मुक्त सर्व अधिकार प्राप्त करू शकत नाही. प्राप्त करू शकत नाही. महिलांना काय, पुरुषांना काय, बाबासाहेबांसारखा राष्ट्रपुरुष महापुरुष तुमचा झेंडा जो फडकतो ना त्या झेंड्यावर अशोक चक्र कुणी आणलं. तुझ्या तुम्हाला विचारते लक्षात अशोक चक्र कुणी आणलं. काय कुणीतरी आणलं एवढं करा. काय करायचं आपल्याला. भारत देशाचा तिरंगा झेंडा ज्याच्यावर अशोक चक्र पाहिजे असं जेव्हा घटना समितीमध्ये ठरलं आणि घटनेचा फ्लॅग कमिटीचा घेण्याची कमिटी तयार झाली आणि तिथं चर्चा झाली. काही लोक बोलत होते अचानक सारखा ते बोलत होते मी सारखा पाहिजे. काही बोलत होते रंग काय पण असू द्या, सारखा असू द्या, त्यांचं फिरका असू द्या, पण भागवावं. अशी चर्चा सुरू झाली. बाबासाहेब आंबेडकर दिल्लीला निघाले आणि दिल्लीला निघाल्यावर एक तिथं त्यांचे सरकारी भेटले. त्यांनी बाबासाहेबांच्या खिशात भगव्या रंगाचं फडकं ठेवलं आणि म्हणाले, अरे जेव्हा तुम्ही झेंडा तयार करा ना तेव्हा माझ्या याचा विचार. बाबासाहेब दिल्लीला गेले. घटना समिती बसली. घटना समितीचे प्रमुख पंडित जवाहरलाल नेहरू पण ते घटना समितीत नव्हते आणि घटना बसल्या समितीतही नव्हते, पण पंतप्रधान असल्यामुळे ते घटना समितीचे प्रमुख होते. लक्षात ठेवा. आणि मग काय झेंडा असावा बाबासाहेबांनी सांगितलं. या तिरंग्यावर सम्राट अशोकाचा चक्र. हे चक्र कसं आहे तुम्ही कुठूनही जा ते समानतेचं. पण हे समजावून देणं बाबासाहेबांना कठीण पडलं. त्यांनी नेहरूंना सांगितले अशोक चक्र असलं पाहिजे. ते घटना समितीच्या बैठकीत मांडलं गेलं आणि ते मान्य केलं गेलं आणि हे झेंड्यावरचं अशोक चक्र बाबासाहेब आंबेडकरांना कधीही विसरू नका. कारण ते समानतेचं
ते समतेचं प्रतीक आहे, ते न्यायाचं प्रतीक आहे, ते बंधू भावाचं असं नाही एक आली इकडे एक आली तिकडे एक आली अशी असं नाही. सगळ्या आल्या बघा एका याच्यात दिसली, सगळ्यांना शक्ती सटमिती इत्यादी सगळ्यांना सारखी मिळाली पाहिजे. त्याचं प्रतीक म्हणजे आपला राष्ट्र ध्वजावरचा अशोक चक्र आहे, बाबासाहेब आंबेडकरांनी आणले. तसंच मगाशी मी म्हणालो सावित्रीबाईंनी तुम्हाला हक्क दिले, तसे सर्व हक्क देण्याचं बाबासाहेबांनी ठरवलं. आणि या महिन्यानं आपण बघतो आता 7 बारावर भावांची नावं असतात, पुरुषांची नावं असतात, पण एखादी मुलगी असेल तर काय नाव नाही का, तर ती हिस्सेदार बने, ती हिस्सेदार बने, प्रॉपर्टीची हिस्सेदार बने. बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड दिला आणि हिंदू कोड दिलामध्ये बाबासाहेबांनी सर्व महिला समानतेचे हक्क मिळाले पाहिजे. तुम्हाला कोणत्याही धर्माची नाही, पण तिला समानतेचं भावाला जेव्हा पुरुषाला जेव्हा हक्क तेव्हा स्त्रियाला हे बाबासाहेब आंबेडकरांनी आणलं. त्याच्या पुढे आहे काय चमत्कार झाला. बाबासाहेब आंबेडकरांनी आणलं, ते मांडलं, पार्लमेंटमध्ये मांडलं आणि दुर्दैवाने तुमच्या हक्काचं, तुमच्या जिण्याचं, तुमच्या म्हणण्याचं, तुम्हाला हक्क देण्याचं आणि पुरुषाला जेवढे अधिकार तेवढे स्त्रियांना देण्याचं ते बिल बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं. त्याला हिंदू कोड बिल म्हणतात. ते बाबासाहेबांनी आणलं आणि त्याला साऱ्या भारत देशातल्या लोकांनी विरोध केला. किती वाईट, किती कष्टाने ते आणलं होतं. असे बाबासाहेब आंबेडकर या भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार. हा कष्टातून त्यांना काम करावं लागतं. आणि मला वाटतं की तुम्ही हे भाषण ऐकून गेल्यावर तुम्ही राजघटना घ्या, वादोवाद तुम्हाला म्हणतो तुमच्या मुलाच्या मुलांना शिकवा, राजघटना घ्या. तुम्हाला राजघटना बाजारात ते सरकारी ऑफिस तिकडे मिळेल की राजघटना घ्या आणि त्याचा अभ्यास करा, त्याप्रमाणे वाढा आणि त्याप्रमाणे तुमचं काम चालू द्या. आणि मला विशेष आनंद होतो त्या तुम्ही मला या जाता जाताना एकच त्याने भारताची सबंध भारताची 1950ला राजघटने 1950ला राजघटनेप्रमाणे कारभार झाला. 1952ला अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठाने राजघटना बाबासाहेबांनी लिहिली म्हणून त्यांना LLB पदवी दिली. आणि 1952 साली भारताच्या सर्व लोकांनी मिळून बाबासाहेबांना निवडणुकीत पाडलं. तुम्हाला माहित पडलं तुमचे चेहरे का कुठून दिसत नाही. बाबासाहेबांना पाडलं राजघटना लिहिणारा. असं जे चालतं ना, किती तिथे बाबांना MA PhD PhD त्यांना पाडलं. तुम्ही विचार केला पाहिजे ही राजघटना वाचा. तुम्ही विचार केला पाहिजे की एवढ्या महापुरुषाला का पाडलं नाही, कशामुळे पाडलं. अरे ज्यांना जवळ पण पाण्याला हात लावला बाबासाहेबांनी नवजात करायचं ते पाणी बाटलं का, ते अस्पृश्य समाजाचं ते बाटलं. बाटल्यावर काय केलं, तेव्हा मी विद्यार्थी होतो, मला वाटलं त्या काळामध्ये ती तुरटी टाकली असेल, त्या काळामध्ये पोटॅशियम परमंगनेट टाकलं असेल, किंवा ते तळं उपसून टाकलं असेल. पण ते न करताना समाजातील लोकांनी काय केलं तर ते तळं उपटलं नाही, त्या तळ्याचा हा दागडी पाणी बाहेर काढलं, त्याला त्याच्यात तेल, तूप, दही, भात, गाईचं शेण आणि गाईचं मूत्र टाकलं, ते तळ्यात टाकलं. विभाग बॅरिस्टर त्याच्या हाताने तळं वाटतं आणि गाईच्या मूत्राने शुद्ध होतं. हे फक्त भारत देशातच घडलं. किती वाईट. बाबा
तेवढा प्रतिभा आणि तेवढं मन मोठं त्यांनी जर ठरवलं होतं या सगळ्यांपासून व्हायला कधी अरे पण बाबासाहेब कसे तर बाबासाहेब सागरासारखं मन सागरासारखं म्हणजे कोणतीही नदी येते सागराला मिळते तुमची वाशिष्ठी येते हे इथं तुमची कापसी येते तुमचा समुद्र येतो सागराला मिळतो आणि सागराला मिळाला जसं सांगता येत नाही हे वशिष्ठीचं पाणी आहे कापसीचं पाणी आहे तसं बाबासाहेबांचं त्यांनी कोणावर कधी अन्याय केला नाही कधी एखाद्याला तुच्छ लेखलं नाही ज्यांनी तुच्छ लेखलं त्या बाबासाहेबांच्या हाताने पाणी मागतं म्हणून गाडीच्या पुत्रांनी सिद्ध केलं त्याच बाबासाहेबांनी त्यांच्या हाताने भारताची राजरत्ना देऊन तुम्हाला संविधान दिलं जगात कोण आहे जगात कोण असं म्हणेल समजा आमचे मोदी गेले तिथं आणि त्याला म्हणाले आहे तुला ह्या गाडीत बसता येणार नाही तर कोण गेलं का बाजूला चायवाला आहे तुला नाही जात आहे असं तर म्हटलं काय बाबासाहेब ना इतका थोड विचाराचा थोड मनाचा थोड ध्येयाचा आणि सगळ्यांचं कल्याण करायची त्याची राजघटना आहे सर्वांचं कल्याण सगळ्यांचं कल्याण करणारी राजघटना बाबासाहेबांनी लिहिलेली आहे ती राजघटना तुम्ही वाचावी नाहीतर काय होईल एक सोपास्कार आहे घटना असं घडून ठेवू नका माझ्या बंधू आणि भगिनीनो किंवा एक सोपास्कार म्हणून आम्ही कार्यक्रम पार पाडला असं होऊ देऊ नका आणि त्याचबरोबर मला तुम्हाला ही नळी फुटलेली सोनारी देखील आहे असंही एका ठिकाणी एक माणूस असा भाषण करत होता सगळी माणसं जमली आणि त्यांची कार्यक्रम उठून गेली उरला तर एक माणूस मग तो म्हणाला आहे तू तरी माझं भाषण चांगलं ऐकलं याबद्दल मी तुझा आभारी आहे तो म्हणाला साहेब मी तुमच्या भाषणासाठी बसलो नको त्या चाकरीवर बसलो होतो की माझी चादर होती तुमच्या पासून कशी नेऊ म्हणून दिलं असे चादरवाले सटीवाले आज या देशात काय काय चालेल असं होता कामा नये आपला जीव घेतला ही कॉम्पिटिशन आहे तिला दबा आम्हाला भविष्यात अतिशय उज्ज्वल पण अतिशय कमोयुग येत चालले हे कमोयुग आता युग येत चाललेलं आहे तो विषय आता नसल्यामुळे या कमोयुगातनं तुम्हाला जर करायचं असेल आणि सुवर्णयुगाकडे जर जायचं असेल तर बाबासाहेबांनी लिहिलेली राजघटना ही कंपल्सरी प्रत्येकाने वाचली पाहिजे एवढं मी तुम्हाला बोलावलं याबद्दल मी सगळ्यांचं आभार मानतो याच्यानंतर या ठिकाणी दुसरी सभा आहे आणि पण आभार मानतो सकाळीच मला आमदार साहेब भेटले मी त्यांना एक फूल दिलं त्यांना म्हणालं तर बाबा तुम्ही आम्हाला भेटेल तुम्ही मला आनंद वाटतो की शांत समाज हे भाषण ऐकून घेतलं आता किती झेपतो याच्यावर या राजघटनेचं भविष्य आहे ते चांगल्या प्रकारे करून पुन्हा एक सभा करायला इथे कोणतं राहून करावी लागेल आणि तुम्हाला आज संविधान दिनाच्या दिवशी संविधान बाबासाहेबांनी एक ओळीचा करा 395 ठरावापैकी एक ओळीचा मांडला तुम्ही आज ही घटना तुम्हाला देत शाळांच्या कडकडात झाला तुम्ही सुद्धा तो दिवस आता असल्यामुळे शाळांच्या कडकडातच या भाषणाचा आपण समावेश करूया तुम्ही तुम्हाला विनंती करतो आणि आंबेडकरांची आवाज आणि यादवांच्या त्याचे मनपूर्वक थँक्यू जय भीम जय बुद्ध जय भारत
सह्याद्री शिक्षक संस्थेचे तलाववाडी महाविद्यालय आयोजित आज संविधान दिनानिमित्त उपस्थित असलेले मानकऱ्यांचे प्राचार्य तसेच आज जे आपल्याला व्याख्याते म्हणून आपले जे सुबोध बहुजन महासंघाचे संविधान अभ्यासक प्रभाकर जाधवकर तसेच सुबोध पंचायत समितीचे सभापती माननीय रिया मॅडम या ठिकाणी उपस्थित राहिले. खऱ्या अर्थानं जाधव साहेबांना मला एक सांगायचं की त्यांनी अशा पद्धतीने एक प्रयत्न केला की विविध पैलूंवरती त्यांनी भाष्य करण्याचा प्रयत्न केला आज संविधान दिनानिमित्त. खरं तर एका दिवसामध्ये संविधानाच्या विविध पैलूंवरती भाष्य करणं सोपी गोष्ट नाही आहे आणि ते अशक्य आहे. तरी सुद्धा त्यांनी प्रयत्न केला आपल्याला मार्गदर्शन करायचा. आपण सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल मी महाविद्यालयाच्या वतीनं तसेच संस्थेच्या वतीनं मी आपले आभार मानतो. तसेच अध्यक्षांच्या वतीनं हा कार्यक्रम इथंच संपला जाहीर करतो.